लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाजाच्या प्रवर्गातील स्वयंप्रचलित सामाजिक कार्यकर्त्यांच्या परिवर्तन संघटनेने बहुजन समाजाच्या गंभीर समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने नुकताच ऑनलाईन सर्व्हे केला। या सर्व्हेनुसार 95% मतदारांना EVMवर विश्वास नाही। निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुकीसाठी पारंपरिक मतपत्रिका निवडण्याची इच्छा व्यक्त केली आहे। तसेच बहुजन समाज पार्टी, बसपा, वंचित बहुजन आघाडी, VBA आणि भारतीय रिपब्लिकन पक्ष भारिप यांना अचूक रणनीती आखण्यास हा सर्वे उपयुक्त ठरू शकेल, अशी माहिती ॲडव्होकेट अरुण कुमार डोळस यांनी दिली। मी ॲडव्होकेट अरुण डोळस ॲक्च्युली येत्या महाराष्ट्रामध्ये जे येथे निवडणुका आहेत, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका, ह्यामध्ये बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व करणारे जे राजकीय पक्ष आहेत, यांना बहुजन समाजाच्या मनाचा कल काय आहे किंवा त्यांच्या या पक्षनेत्यांकडून, पक्षांकडून काय अपेक्षा आहेत, याची चाचपणी करण्यासाठी आम्ही काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन परिवर्तन या अनौपचारिक संघटनेच्या माध्यमातून आम्ही सर्वेक्षण घेण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे मागील 2 महिने आम्ही या सर्वेक्षणावर काम करतोय। या सर्वेक्षणामधून असं एकंदरीत निष्पन्न झालेलं आहे की जवळजवळ मोर दॅन मेजॉरिटी यांचं म्हणणं असं आहे की बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व करणारे जे राजकीय पक्ष आहेत, सर्वसामान्यपणे आपण असा विचार करतो महाराष्ट्रातले लोक की वंचित बहुजन आघाडी, RPI आठवले आणि बहुजन समाज पक्ष हे बहुजन समाजाचं म्हणजे SC ST OBC लोकांचं प्रतिनिधित्व करतात। तर ह्या पक्षांनी इंडियाबरोबर म्हणजे इंडिया गठबंधन जे आहे त्याच्याबरोबर युती करावी असं सर्वसाधारणपणे बहुजन समाजातील लोकांचा कल आहे, एक मानस आहे। पण त्याच्यामध्ये असंही दिसतंय की जर अशा पद्धतीची युती झाली नाही तर 49% सहभागीदार म्हणजे पार्टिसिपेंट्स असं दाखवत आहेत की ते वंचित बहुजन आघाडीला मतं देतील। परंतु लगेचच 31% लोक असंही दर्शवतात की ह्या परिस्थितीमध्ये म्हणजे युती झाली नाही तर ते इंडिया गठबंधनला मत देतील। म्हणजे जर वंचित बहुजन आघाडीचे 49% आणि इंडिया गठबंधनचे 31% लोक जर एकत्र आले तर 80% लोक हे या गठबंधनबरोबर जातील, इंडिया गठबंधनबरोबर जातील, असं एकंदरीत साधारणपणे युतीच्या बाबतीमध्ये आपल्याला हे सर्वेक्षण दाखवत आहे। आम्ही या सर्वेक्षणामध्ये 5 विभागामध्ये 50 प्रश्न विचारले होते आणि आजच्या तारखेला जे निवडणुकीविषयी जे थेट प्रश्न आहेत म्हणजे युतीविषयी, EVM विषयी आणि बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व करणारे जे राजकीय पक्ष आहेत त्यांच्या एकीकरणाविषयी असे जे प्रश्न आम्ही विचारले होते, 14 प्रश्न, त्याचे ॲनालिसिस करून त्याच्याविषयीचा जे निष्कर्ष आहे ते आम्ही इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। EVM विषयी या सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या लोकांपैकी 95% पार्टिसिपेंट्सचं मत असं आहे की त्यांचा EVMवर मुळीच विश्वास नाही आणि फॉर फेअर अँड ट्रान्सपरंट इलेक्शनसाठी ते ट्रेडिशनल बॅलेट पेपर्स किंवा मतपत्रिकांचा वापर करण्याची इच्छा करतात। तर यानंतर आमचा असा प्रयत्न असेल की हे जे आमचे निष्कर्ष आहेत हे ॲक्च्युली समाज माध्यमामध्ये तसंच प्रिंट मीडियामध्ये ह्याला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी। तसंच जे बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व करणारे जे राजकीय पक्ष आहेत यांना देखील आम्ही ह्या विषयीचं निवेदनं देणार आहोत आणि त्यांना रिक्वेस्ट करणार आहोत की तुम्ही जे निर्णय घेत आहात त्या निर्णय घेताना ह्याचा देखील विचार करावा आणि निर्णय घ्यावा। तसंच जे मतदार बंधू आहेत, मतदार भगिनी आहेत, त्यांच्यासाठी देखील सर्वेक्षण सोशल मीडियामधून उपलब्ध होणारच आहे, तेव्हा ते देखील मतदान करताना ह्या निष्कर्षांचा विचार करतील अशी अपेक्षा आहे।